आपल्या देशातल्या लोकांना ना कचरा कुठं टाकायचा आहे याचीच अक्कल नाही आहे. ती लोक मतदान कुठं टाकतील चांगलं, आणि हे जेव्हा चांगलं मतदान करत नाहीत ना त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी तशाच तुम्हाला भेटत असतात. आणि नालायक लोक ज्यावेळेस फिरायला येतात ना, हे बिअर बॉटल इथं पेलेल्या आहेत, दारू तुम्ही या एन्जॉय करा, तुम्हाला काय करायचं असेल तो. हे दारू इथं पेलेले आहेत, सगळी बॉटल्स इथं टाकलेले आहेत, इथं सगळा कचरा केलेला आहे, इथं ते रात्री पेटवलं सिगरेटचे पाकिटं दारूचे पाकिटं, आणि या बीचवरती केलेलं आहे सगळं. एवढा क्लीन बीच आहे ना आर्वीचा, आणि या आर्वीच्या क्लीन बीचवरती अरे तुम्हाला हॉटेल रिसॉर्ट आहे, तिथं भरपूर रिसॉर्ट आणि हॉटेल आहेत. हा जो नालायकपणा करतो ना आपण, हा असला हे सगळे घाण, ह्या दारूच्या बॉटल्स, अरे तुम्हाला रूम्स दिलेल्या असतील, तुमचं रिसॉर्ट जिथं तुम्ही बुक केलेलं असाल ना तिथं तुमची घालायची. हा निसर्ग सगळ्यांचा आहे, आणि हा तुम्हाला घाण करण्याचा अधिकार कुणीच दिलेला नाही, कुणीच नाही, मला नाही, तुम्हाला कोणालाच नाही. ज्या वेळेस तुम्ही अशा चांगल्या निसर्गरम्य ठिकाणी फिरायला येता, एवढं चांगलं क्लीन वातावरण आहे, मग व्हाईट सँड बीच अख्खा आर्वीचा एवढा जबरदस्त. बरं इथली माणसं एवढी चांगली आहेत ना, आर्वी बीच कोकणात आहे, श्रीवर्धनच्या जवळच आहे, एवढी चांगली माणसं आहेत ना मनानं इथली, सगळे हॉटेल्सवाले, सगळे व्यावसायिक, इतकी प्रेमळ लोक आहेत ही कोकणातली. आणि आपण साले उपरे बाहेरून येतो, मुंबई पुणे कुठून तरी मराठवाडा विदर्भ कुठून तरी फिरायला येतो, आणि हे नालायकपणा असा करतो हा की इथं दारूच्या बाटल्या, सगळीकडे दारूच्या बाटल्या टाकलेल्या आहेत. इथं रात्रभर कोणतरी 4-5 जण बसलेले असतील नालायक, आणि इथं सिगरेटचं पाकिटं, ग्लास. आता ज्यावेळेस वारा येईल त्यावेळेस हे समुद्रात जाणार आहे, आणि समुद्रसुद्धा हे रिटर्न तुम्हाला या कोपऱ्यावरती जाणार आहे. हा नालायकपणा आपल्याला कळायला पाहिजे, आपण कुठं फिरायला येतो, कुठं काय करतो. म्हणजे जशी माणसाला खायची अक्कल असते ना, तसं कचरा कुठं करावा, कुठं ठेवावा याचीसुद्धा अक्कल असायला पाहिजे कमीत कमी. एवढा चांगला निसर्गरम्य ठिकाणी व्हाईट सँड बीच आहे, फार जबरदस्त. आणि काय करतो आहे आपण, हे असले नालायकपणा. हे बघा कुठले दारूच्या बॉटल्स आहेत, काय नालायकपणा. अरे सुधरा, जरा तरी सुधरा, जरा लाज वाटून द्या जरा.